हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे दादूची आई. यूट्यूब चॅनल तर चालू केलं गेलं, पण त्याच्यावर व्हिडिओ बनवून अपलोड करणं जमतच नाही आहे, वेळच भेटत नाही आहे. तर म्हटलं चला, आज रविवार होता, आता लग्न आहे 8-9 दिवसात बहिणीच्या मुलीचं. मग 25 तारीख. किती दिवस राहिली मग? आज किती तारीख आहे? किती तारीख आहे आज? हां, मग 8-9 दिवसच राहिला ना. आता किती दिवस लग्न राहिलं ताई मोजते बोटाने. आजपासून 10 दिवस राहिले. मग आम्ही आज म्हटलं चला, थोडासा वेळ होता, मग केसांना मेहंदी लावून घेतलेली आहे. आईच्या केसांना पण मेहंदी लावून दिलेली आहे. पहिल्यांदाच लावली ना ताई तू? हां, बघा 75 वय पूर्ण झालेलं आहे. आज पहिल्यांदाच केसांना मेहंदी लावली आणि मी पण दुसऱ्यांदाच लावली. दुसऱ्यांदा 40 वर्ष, 42-43 वयाची माझी 43 वर्ष पूर्ण झाली आणि मी आज दुसऱ्यांदाच फक्त मेहंदी लावलेली. खूप कंटाळा येतो. मेहंदी असे ग्लोव्ज घालून घेतले होते मी हाताला, हात काळे होऊ नये म्हणून. हे बघा, ताईचे पण केस, माझ्या आईचे. माझ्या आईला ताई म्हणते मी. माझ्या आईचे केस पण काळे करून दिलेले आहेत मी. आता अर्धा 1 तास ठेवायची आहे ती, मग नंतर केस धुवून बघू आता कसे काळे होतात केस. कसं वाटलं ते मेहंदी लावली तर? हां, लावली ना, माझे पण लावली गेली. लावली 2 पुढे आणल्या होत्या आम्ही. निशा मेहंदी लावली. कोणती मेहंदी लावायची काही कळत नव्हतं मला. गेली दुकानात, त्या ताईंनी जी सांगितली ती पुढे घेऊन घेतली भिजवून आणि घेतली लावून. चांगली असते का निशा मेहंदी? जर तुम्ही लावत असतील तर माझ्या बहिणी तर कमेंट करून सांगा. काही साईड इफेक्ट्स वगैरे होतात का काय? ताई ताई काय सांगते मग? आपले व्हिडिओ बघणारे, आपले सबस्क्रायबर, व्ह्युअर्स, त्यांना काय सांग? सवड नाही त्यांना बघायला, व्हिडिओ बघायला सवड नाही. आई म्हणते व्हिडिओ बघायला सवड नाही म्हणे सगळ्यांना, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणी पाहत नाही म्हणे, व्ह्यूज येत नाही म्हणे. कोणाचा आराम करायचा टाईम नाही, कोणाचा दिना भांड्याचा. मुलाला कसं यायची मेहंदी थोडा आईने घेतला पदर डोक्यावर. ताईबाई, ताईचे बघा, माझ्या ताईचे, माझ्या आईचे किती डोळे खोल गेले आहेत, बोटबोट. चेहऱ्यावर सुरकुत्या पण किती पडल्या आहेत बघा. काही दिवस एवढ्या सुरकुत्या पडेपर्यंत मी राहील का ताई जिवंत? चक्र मसाले हां, मटण कोणी सांगू शकत नाही का? मरणाचं कोणी सांगू शकत का म्हणे? ताई म्हणते मरणाचं कोणी सांगू शकत नाही म्हणे. आले देवाजीच्या मनात ते कोणाची चालेल. हां, फिक्स डायलॉग यावं माझ्या आईचा. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाची चाले ना. मागच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हटलेला आहे हा. ही म्हण आहे, म्हण आहे का? आम्ही दोघी मायले की सेम दिसतो का सांगा कमेंट करून. मग सेम आहेत ना? माझ्या तोंडावर गुढे, तुझ्या तोंडावर नाही. माझ्या तोंडावर सुरकुत्या म्हणे आई म्हणे. मी म्हणते आम्ही दोघी मायले की सेम दिसतोय का? तर आई म्हणे माझ्या तोंडावर सुरकुत्या आहेत, तुझ्या तोंडावर नाही आहेत. काही दिवसांनी पडतील माझ्या पण तोंडावर सुरकुत्या. पण नाही, काही मला जसं आठवतं ना तसं, का कुणास ठाऊक का बरं काय माहिती, पण मग आमच्या ताईच्या तोंडावर अशा सुरकुत्याच आहेत खूप साऱ्या. कारण ती स्वतःची काळजी घेत नाही, एवढी खात नाही पित नाही चांगलं. शिळभाशी खायची सवय तिला आता. हळूहळू शिळभाशी खायची सवय सुटली. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण मी शिळं पडू देत नाही. कारण शिळं जर पडू दिलं ना, ही माय माझी शिळं खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे शिळा स्वयंपाक पडू द्यावा लागत नाही. आता थोड्या वेळात आम्ही दोघीजणी केस धुवून घेणार आहे. ते केस धुण्यासाठीच या हाताला अजून ग्लोव्ज राहू दिलेले आहेत मी. परत केस धुताना हात काळे होते. तर टाटा करताय सगळ्यांना, बाय बाय करताय. कोणची तरी कोणी कोणची तरी कोणी ना कोणी नाही.
आपले नाही कोणी दिसत, पण मग आपण हा व्हिडिओ टाका का यूट्यूबले, तर मग ज्या पाहतील ना त्याच ते दिसेल तो व्हिडिओ. तर ही मध्ये मध्ये मी जी बोलती ती आमची आयराणी भाषा आहे माझ्या आईबरोबर. तर म्हणजे 8 दिवस झाले होते व्हिडिओज बनवणं झालं नाही, वेळ पण नसतो. हाऊस तर केली मी यूट्यूब चॅनल बनवायचं, पण मग हाऊस काही पूर्ण होत नाही आहे माझी, व्हिडिओ बनवायला वेळच राहत नाही. त्यामुळे पण आता 8-9 दिवस झाले म्हटलं एक पण व्हिडिओ बनवला नाही, अपलोड केला नाही. तर म्हटलं मग देऊ आता आज हा व्हिडिओ टाकून. तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर बाय सगळ्यांना, काळजी घ्या स्वतःची, स्वतःबरोबर इतरांची पण.